अरे पूरा देशी जुगाड, काहीच नाही आहे विकत, काहीच नाही आणायचं. जे सामान घरी पडलेलं आहे, जे चराडं दोरं जुने जे काही असते ते घेऊन आलेलं आहे. यामध्ये जसं निधन झालेलं आहे आमचं, जोडताशी केलं तर जे बारीक टिकल्या लहान सहान बायांनी सोडून दिले आहेत ते टिकल्या मरून जातात आणि याला भर लागतात कॉटनमध्ये. त्या साह्याने 8 ते 9 एकराच्या जवळपास शेत होऊ शकते दिवसभरात. सामग्री तर कोणती लागत नाही आहे. जे सामग्री तुमच्या घरी आहे म्हणजे डवरे चराडं सगळं घरची साहित्य आहे. ट्रॅक्टरला नट बोल्ट म्हणा, कल्टिवेटर, आता तुम्ही पाहू शकता दोरं आणि जाया घेतलेल्या आहे. आम्ही बल्ली जाया म्हणजे बल्ली लावलेली आहे. सगळं घरचा, काही विकतचा काही विषय नाही. साधारणतः शेतकऱ्यांना खिशाला परवडेल असं साहित्य. अरे पुरा देशी जुगाड, काहीच नाही आहे विकत, काहीच नाही आणायचं आहे. जे सामान घरी पडलेलं आहे, जे चराडं दोरं जुने जे काही असते ते घेऊन आलेलं आहे. विकल तर काही आहे नाही, पण जे काळाची गरज आहे आताची, त्या हिशोबाने आम्ही ह्या ट्रॅक्टरच्या आणि सहाय्य माध्यमाने डवरी चालू आहे आमची. साधारणतः यामध्ये किती मजुराची गरज भासते? याच्यामध्ये जेवढे मजूर असले तेवढे कमी आहे. पण असं आहे की आजकाल जो तो मोबाईल घेऊन आहे, बसून आहे, लुडो खेळायला तयार आहे. डवरे मारणारा कोणी येणार नाही आहे. पण जे आलेले आहेत ते सहकारीच्या हिशोबानं आमचं कास्तकारीचं काम चालू आहे. तरी साधारणतः या साह्याने आंतरमशागत किती होऊ शकते? याच्या साह्याने 8 ते 9 एकराच्या जवळपास शेत होऊ शकते दिवसभराचं. त्याच्यावर पण होऊ शकतात, पण ते शेवटी माणसं आहे. आता यांत्रिकरण म्हटलं तर ट्रॅक्टरला काय डिझेल टाका चालू द्या, पण शेवटी माणसं आहे ना मागे लागलेले. त्या हिशोबाने थोडं 8-10 एकराच्या जवळपास काम होते. आता सध्या आपण जे आंतरमशागत करत आहे ते कोणत्या वाहनात करत आहे? हा ट्रॅक्टर आहे 744. हे कॉटनमध्ये आहे आंतरमशागत. तरी आता साधारण आता यामध्ये कपाशीमध्येच ही आंतरमशागत करता येते की आणखी कोणते? सोयाबीनमध्ये पण चालतात आणि कॉटन, सोयाबीन, तुरीचा फेरकाकडा असो त्याच्यामध्ये. आपण जे हे जे मशागत करत आहे याला नेमकं काय म्हणतात? डवरणी. आपण हे नवी जोड पद्धतीची डवरणी चालू आहे. कपाशीला जोड ताशी मारत आहे. यामध्ये हे जे आपण जे सध्या जे डवरणी करत आहे यामुळे पिकाला काय फरक पडतो? यामुळे आता आमच्या शेतामध्ये तिथे दाखवतो कॅमेरा. यामध्ये जसं निधन झालेलं आहे आमचं, जोडताशी केलं तर जे बारीक टिकल्या लहान सहान बायांनी सोडून दिले आहेत ते टिकल्या मरून जातात आणि याला भर लागतात कॉटनमध्ये. त्यामुळे हे फायदेकारक आहे आणि पिकअप थोडं कॉटनला पिकअप वाढण्यासाठी थोडी उकडी होऊन जाते. साधारणतः यामध्ये उत्पन्नात वाढ होऊ शकते काय? उत्पन्नात वाढ म्हणजे तरी फायदा आहे. जोडताशीचा हा फायदा होतो कॉटनला. हे अशी आहे की जे यांत्रिकरणात युग आहे आता, यामुळं आपल्याला डवरणी यंत्र जसं बैलजोडीचे आहे त्याच्यात 3 ते 4 एकर जमीन डवरणी होतात. आणि वातावरण जसं पाणी वगैरे असलं तर ते शेती जसं जास्ती 50-40 एकर जर शेती राहिली तर काम होत नाही. यांत्रिकरणाच्या हिशोबानं असं आहे की ट्रॅक्टरने 8 ते 10 एकराचं काम होतात डवरणीचं. त्यांनी हे परवडतात.